कागल तालुक्यातील कसबा सांगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ए.बी. कुंभार हे योग्य प्रकारे कामकाज करत नाहीत असा आरोप करत सरपंच वीरश्री जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी कुंभार यांच्या बदलीसाठी पंचायत समिती आवारात उपोषण सुरू केले। शासनाचे जीआर आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचना गावात पोहोचत नाहीत। तसंच काही दिवसांपूर्वी गावातील बालविवाहाच्या प्रकरणाकडेही ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केलंय असा आरोप सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव यांनी केलाय। ग्रामसेवक जे आहेत ते वेळेवर कामही करत नाहीत आणि ते पूर्ण वेळ ग्रामपंचायतीत स्वतः हजर सुद्धा नसतात। त्यांचं प्रोसिडिंग नेहमीच अपूर्ण असतो आणि याची प्रचिती BDO साहेबांना स्वतः आलेली आहे, त्यांनी ते येऊन पाहिलेलं सुद्धा आहे। ग्रामपंचायतीची जी ग्रामपंचायत चालते ती कर वसुलीवर चालते, ते कर वसुलीची मागणी अद्याप झालेली नाही आहे। एखाद्या मासिक सभेत विषयांवर जेव्हा विषय येतो तेव्हा ग्रामसेवक स्वतः मत मांडतात आणि इतर सदस्य काही सदस्य मात्र त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं सांगतात। ही कोणत्या प्रकारची प्रोसिजर, हे योग्य आहे का आहे? आणि आता शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सुरू केलेलं आहे आणि अशा ग्रामसेवकाला सोबत घेऊन आम्ही कसं त्याच्यात त्या स्पर्धेत टिकणार तरी कसे? खरं तर या स्पर्धेसाठी शासनाने लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि याच्यामुळे पूर्णपणे याचा तोटा होणार आहे, तो गावाला तोटा होणार आहे। आणि माझी इतकीच विनंती आहे की सदरच्या ग्रामसेवकांचा पदभार काढून घेऊन आम्हाला नवीन ग्रामसेवक देण्यात यावा। सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव यांनी ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणून काम करताना अडवणूक होणार असेल तर महिलांना मिळणाऱ्या राजकीय आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केलाय। एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाचा नारा देते आणि आज इथे बघते तर महिला सरपंच आणि सदस्यांना रस्त्यावर उतरावं लागते, त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम एक प्रकारे शासनच करते। मग अशा शासनाला महिला सक्षमीकरणाचा नारा देण्याचा अधिकार आहे का? आणि दुसरं म्हणजे जर एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिची राजकीय पिळवणूक करून राजकीयदृष्ट्या खच्चीकरण करणार असेल तर महिलांना तुम्ही राजकारणात आरक्षण का देता? या उपोषणात उपसरपंच बाळगोंडा हेगडे, सदस्य सुदर्शन मजले, प्रवीण माळी, रेखा आवळे, दया माने, गीतांजली विभूते, अनिल माळी, ॲडव्होकेट बाबासो मगदूम, कैलास जाधव, श्रीकांत माळी, सचिन स्वामी, संजीव हळीजवाळे, बाळासो गुरव, बबैया स्वामी, मयूर भंडारे, पांडुरंग पाटील, अभिजित माने यांच्यासह ग्रामस्थ सुद्धा सहभागी झालेत।